श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, श्री शंकराचार्यांचे आजे गुरु श्री गौडपादाचार्य यांनी मांडलेला हा वेदांतातील एक महत्त्वाचा सिद्धांत, पण समजण्यास तितकाच कठीण असा सिद्धांत आहे. सृष्टी कशी निर्माण झाली, म्हणजे त्या निर्मितीची प्रक्रिया काय, याऐवजी काही झालेलेच नाही व त्यामुळे त्याच्या स्पष्टीकरणाची गरज नाही, असा यातील भावार्थ आहे. श्री शंकराचार्यांनी हा सिद्धांत मान्य केला आहे. इतकेच नव्हे तर श्री एकनाथ व श्री समर्थ यांनीही तो मान्य केलेला आहे. या सिद्धांताबद्दल एकदा श्री महाराजांना विचारले असता ते म्हणाले, एक फार मोठा समुद्र आहे, त्यात लहान मोठ्या लाटा सतत येत असतात, त्यावर फेस येतो, त्यात लहान मोठे बुडबुडे फवारे येतात, तुषार उडतात, पण त्या सर्वात फक्त पाणीच असते, मुळातही पाणीच आहे. मग या सर्व पाण्यात झाले असे काय आहे? वस्तूच्या मूळ स्वरूपात किंवा स्वभावात बदल झाला तर काहीतरी झाले असे म्हणता येईल. ते होत नाही आणि म्हणून अजात किंवा अजाती हेच खरे. एक मनुष्य प्रथम हातपाय आवरून बसला होता, काही वेळाने तोच मनुष्य हातपाय पसरून बसला. या दोन अवस्थात त्या माणसात काही फरक किंवा बदल असा काहीच झालेला नाही. पहिली अवस्था परमात्म्याच्या मूळ स्थितीचे द्योतक आहे, तर दुसरी अवस्था सृष्टीचे द्योतक आहे आणि म्हणूनही अजाती हेच खरे आहे. सर्व काही होऊन काही न होणे किंवा एकत्व न मोडता अनेक होणे म्हणजे अजाती होय. असो, एकच मनुष्य बाप, मुलगा, भाऊ, मामा, काका, पती इत्यादी वेगवेगळ्या नात्यात त्या नावांनी ओळखला किंवा हाक मारला जातो, परंतु त्यामुळे मूळ व्यक्तीत काहीच फरक होत नाही. तद्वताच परमात्मा व सृष्टी वेगळी दिसली तरी मूळ परमात्म्यात काही होते असे नाही व हेच अजाती हे तत्व आहे, असा श्री महाराजांच्या सांगण्याचा भावार्थ होता. एकदा श्री महाराज गदगला श्री ब्रह्मानंदांचे पुतणे श्री भीमराव गाडगोळी यांच्या घरी गेले असताना एके दिवशी सकाळी नित्याप्रमाणे काकड आरतीचा कार्यक्रम झाल्यावर त्यांचे छोटेसे निरूपण झाले. त्यात ते म्हणाले, प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, कोणीही आनंदाशिवाय राहू शकत नाही. त्याची सर्व धडपड आनंद मिळवण्याकरता चालू असते आणि आनंदाची अशी गंमत आहे की तो थोडासाही मिळाला तर माणूस स्वस्थ बसत नाही, बसू शकत नाही. तो नाचेल, उड्या मारेल, धावेल, गाईल, काहीतरी कारण केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्याच्या वाट्याला मात्र फार थोडा आनंद येतो. खरा टिकणारा, खरे पूर्ण समाधान देणारा आनंद फक्त भगवंताजवळच आहे आणि तो मिळविण्याकरता नामस्मरणासारखा उपाय नाही. निरूपण झाल्यावर मी तेथील हॉलच्या एका कोपऱ्यात उभा होतो. तेव्हा प्राध्यापक बेलसरे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, बाबूराव, आता महाराज काय म्हणाले ते कळले का? आज त्यांनी सृष्टी प्रक्रिया सांगितली. त्यांच्या म्हणण्याचा एकंदर भावार्थ असा होता व त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. आनंद हे परमेश्वराचे प्रतीक आहे. प्रत्येक जीवाचेही मूळ स्वरूप तेच आहे, परंतु तो ते विसरला आहे. त्याचे त्याला अस्पष्ट भान आहे व त्यामुळेच तो त्याच्या वाचून राहू शकत नाही. त्याच्या वाचून तो बेचैन राहतो. तो आनंद आपल्याजवळच आहे हेही अज्ञानामुळे त्याला माहीत नाही, परंतु त्याची ओढ सतत राहिल्याने तो आनंद तो सतत आपल्या व्यतिरिक्त अशा बाहेरच्या गोष्टीत, ज्याला विषय असे म्हणतात, त्यामध्ये तो शोधत राहतो. तो त्याला थोडासा मिळतोही, परंतु ज्या गोष्टीतून तो मिळतो त्या स्वतःच अल्पजीवी किंवा अशाश्वत असल्यामुळे त्यातून मिळणारा आनंदही तसाच असल्याने अशा खंडित आनंदाने त्याचे खरे समाधान होत नाही आणि त्या आनंदाचा त्याचा शोध जन्मभर चालू राहतो. अखंड आनंद भगवंताजवळच असल्याने त्याची प्राप्ती झाल्यावरच जीव कायमचा शांत होऊन त्याचा आनंदाचा शोध त्याच्यापुरता थांबतो, संपतो. दुसरे म्हणजे आनंद, मग तो कुठलाही असो,
माणूस स्वभावतःच चळवळ्या आहे. तो स्वस्थ कधीच बसू शकत नाही. तो स्वतःशीच सारखा उसळत असतो आणि परमेश्वराला आपलाच आनंद उपभोगण्याची इच्छा उत्पन्न होऊन ओसंडून वाहू लागतो आणि ही सृष्टी निर्माण होते. अशा रीतीने आनंदातून सृष्टी निर्मिती होणे हा त्या आनंदाचा सहज स्वभाव आहे. असो, साधक हो, आपले स्वरूप खरे आहे याबद्दलच्या अतिशय अप्रत्यक्ष अशा सूचना श्री महाराज कधीकधी देत असत, त्या आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.